नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, रिनीट 2026चे निकाल लागल्यानंतर अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत होते की कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये BMS कोणत्या राज्यामध्ये मिळू शकतं, त्या संदर्भाने आम्हाला माहिती द्या। महाराष्ट्रात अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना 250, 260, 270 किंवा 300 पेक्षा कमी मार्क आहेत, परंतु यावर्षी BMS मध्येच ॲडमिशन घेण्याची इच्छा आहे। तर या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण तयार करत आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 लाख प्रतिवर्ष फी असणारे BMS कॉलेज कोणते आहेत, पात्रता फक्त 213+ मार्कची असेल, जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीच्या पात्रतेनुसार नीट क्वालिफाय आहेत, असे सर्व विद्यार्थी या राज्यामध्ये BMS ला प्रवेश घेऊ शकतात। तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत रहा व ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी BMS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला नक्की शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक 2 लाख प्रतिवर्ष फीसमध्ये तुमचं उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ॲडमिशन होईल। यासाठी जी पात्रता आहे ती आहे 213+ मार्कची। जर तुमची कॅटेगरी SC असेल, ST असेल किंवा VJNT OBC असेल, तुम्हाला 213+ मार्क नीटमध्ये असतील तर तुमचं वार्षिक 2 लाख फीमध्ये उत्तर प्रदेश या राज्यात BMSचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। ही जी काही फीस आपण सांगत आहोत ही कॉलेजची फीस असणार आहे। या व्यतिरिक्त जी काही हॉस्टेल व मेसची फीस आहे ती तुम्हाला वेगळी द्यावी लागेल। या ठिकाणी आता आपण काही कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहणार आहोत। तर हे एक कॉलेज आहे, या कॉलेजचं नाव मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही। या कॉलेजची जी फीस आहे ती आहे 2,04,600 रुपये प्रतिवर्ष। आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते आहे 30,000 रुपये। हे तुम्हाला फक्त प्रथम वर्षात भरावं लागतं व हॉस्टेल मेसची सुविधा ज्या कॉलेजमध्ये आहे त्या कॉलेजची फीस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। हॉस्टेलचं जे शुल्क आहे ते आहे 90,000 रुपये प्रतिवर्ष। काही ठिकाणी हॉस्टेल व मेस हे दोन्हीही इन्क्लुडेड आहेत, तर काही ठिकाणी हॉस्टेलची फीस या दरम्यान आहे व जी काही कॉलेजची प्रतिवर्ष फीस आहे ती तुम्हाला 2,04,600 रुपयापर्यंत प्रतिवर्ष पडणार आहे। एकूण जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तुमचं संपूर्ण BMSचं शिक्षण साधारण 10 ते 11 लाख या बजेटमध्ये या राज्यात पूर्ण होणार आहे। व जी काही राहण्या खाण्याची व्यवस्था आहे त्याचं जे काही फी स्ट्रक्चर आहे ते तुम्ही मंथली पे करू शकता किंवा इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्ही पैसे भरू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांचं बजेट कमी असेल, यावर्षी BMS लाच ॲडमिशन करायचं आहे, रिपीट करायचं नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेश हा एक बेस्ट ऑप्शन आहे। मागील अनेक वर्षापासून आपण बालाजी एज्युकेअर मार्फत अनेक विद्यार्थ्यांचे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ॲडमिशन करून देत आहोत। जर तुम्हाला देखील यावर्षी बालाजी एज्युकेअर मार्फत उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर UP BMS असा मेसेज टाका। उत्तर प्रदेश राज्याची काउन्सिलिंगची जी आपली फीस आहे ती 10,000 रुपये आहे। अनेक काउन्सलर 50,000, 60,000, 1 लाख रुपयापर्यंत चार्ज करतात, परंतु आपण 10,000 रुपयामध्ये तुमची संपूर्ण प्रोसेस पार पाडून देणार आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये BMS करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरमध्ये आपली नाव नोंदणी करा, कारण लवकरच या राज्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे।